महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मुक्काम नरसाळा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगीत रामकृष्ण कोल्हे आणि उपसरपंच यादवराव पांडुरंग पांडे यांनी ग्रामविकासाच्या विविध कामांची माहिती देत ग्रामस्थांशी संवाद साधला। ग्रामसभेत बोलताना सरपंच आणि उपसरपंच यांनी सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। मागील काही महिन्यांत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात नळयोजनेचे दुरुस्तीकरण, मुख्य रस्त्याची डांबरीकरणाची कामे, गटारी बांधकाम तसेच दिव्यांच्या खांबांची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ शौचालयांची निर्मिती, अंगणवाडी केंद्राचे नूतनीकरण आणि शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली आहे। सरपंच कोल्हे यांनी सांगितले की गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर विशेष भर देण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी सर्व विहिरी आणि पाणवठ्यांची साफसफाई करण्यात येईल। उपसरपंच पांडे यांनी माहिती दिली की गावातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरे आणि शासकीय योजनांची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जात आहेत। ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन शिबिरे, बियाणे आणि खत वितरण तसेच सिंचन सुविधांच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे। याशिवाय गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी कचरा संकलन सुरू करण्यात आले आहे आणि प्लास्टिकमुक्त गावासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे। सरपंच आणि उपसरपंच यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की विकासकामांत सहकार्य करून गावाला आदर्श ग्राम बनविण्यात हातभार लावावा। ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी पथदिवे, सार्वजनिक पाणी टाकी, आरोग्य केंद्राचे दुरुस्तीकरण आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची मागणी केली। यावर सरपंच आणि उपसरपंच यांनी आश्वासन दिले की सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची अंमलबजावणी केली जाईल। ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगट प्रतिनिधी, युवक मंडळे आणि शाळेचे शिक्षक या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संवादातून ग्रामस्थांना आपल्या गावाच्या विकासाचा आराखडा आणि पुढील कामांची दिशा स्पष्ट झाली असून लोकसहभागातून नरसाळा ग्रामपंचायत विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे।